नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगच्या लेक्चर सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे तो म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. ओके, सप्लाय अँड चेन मॅनेजमेंट. त्याच्या नावातच आहे मित्रांनो, ही एक चेन आहे. कसली चेन आहे तर सप्लाय करण्याची. काय सप्लाय करण्याची ते आता आपण पुढे बघूया. मित्रांनो, सप्लाय चेन मॅनेजमेंट एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सप्लाय चेन मॅनेजमेंटची आपण एक बेसिक आयडिया घेऊया. त्यानंतर एखादं प्रोडक्ट घेऊन त्याचं सप्लाय चेन कसं असतं ते आपण ड्रॉ करूया. सर्वात अगोदर मित्रांनो, सप्लाय चेन म्हणजे इट इज अ फ्लो. हे लक्षात घ्या, हा एक फ्लो आहे. कसला फ्लो आहे? फ्लो ऑफ मटेरियल अँड इन्फॉर्मेशन. मटेरियल आणि इन्फॉर्मेशनचा एक फ्लो असतो. पण हा फ्लो कुणामध्ये आहे? बिटवीन सप्लायर अँड कस्टमर्स. हे फार इम्पॉर्टंट आहे. बघा मित्रांनो, कुठलीही गोष्ट एखाद्या ठिकाणी तयार होते, ओरिजिन होते, बनते आणि ती शेवटी ती वस्तू वापरणारा जो आहे तो म्हणजे कस्टमर त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचते. म्हणजे सप्लायर पासून तर कस्टमर पर्यंतचा हा जो फ्लो ऑफ मटेरियल अँड इन्फॉर्मेशन आहे यालाच आपण सप्लाय चेन असं म्हणतो. सप्लाय चेनचं बेसिक जे उद्दिष्ट आहे मित्रांनो ते आहे ते म्हणजे कस्टमर्स सॅटिस्फॅक्शन. आता हे कसं केलं जातं कस्टमर सॅटिस्फॅक्शन बाय अप्लाइंग दी सप्लाय चेन मॅनेजमेंट ते आपण पुढे बघणार आहोत. पण याचं मेन ऑब्जेक्टिव्हच हे आहे ते म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन. हे लक्षात घ्या. यामध्ये काय केलं जातं मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये आपण टेकिंग केअर ऑफ मूवमेंट ऑफ गुड्स फ्रॉम सप्लायर टू कस्टमर्स बाय क्रिएटिंग अ नेटवर्क. हे तुम्हाला सर्वांना समजते आता की आपल्याकडे एखादी वस्तू आपण प्रत्यक्ष परचेस करतो दुकानामधनं, म्हणजे आपण एंड युजर आहोत, शेवटचे युजर आहोत, कस्टमर आहोत. पण ती वस्तू कुठेतरी बनली असेल, तयार झाली असेल, कुठल्या तरी फॅक्टरीत तयार झाली असेल, त्या ठिकाणावरनं त्या मुवमेंट ऑफ गुड्स, त्या वस्तूची, त्या प्रोडक्टचं त्या ठिकाणावरनं मुवमेंट फ्रॉम सप्लायर ज्याने बनवली तिथून तर एंड कस्टमर पर्यंत ही आपोआप तर आपल्याकडे येत नाही. ती वस्तू कशाने येते तर बाय क्रिएटिंग अ नेटवर्क. एका विशिष्ट नेटवर्कच्या साह्याने ती वस्तू बरोबर आपल्यापर्यंत पोहोचते. आपण ऑनलाईन काहीतरी ऑर्डर करतो, आपण पोस्टाने काहीतरी पार्सल पाठवतो, आपण कुरिअर करतो, तर हे एक नेटवर्क आहे. त्या नेटवर्कच्या माध्यमातून ती वस्तू एका ठिकाणावरनं बरोबर दुसऱ्या ठिकाणापर्यंत म्हणजे सप्लायर कडनं कस्टमर पर्यंत बरोबर मुवमेंट होते. यालाच आपण सप्लाय चेन असं म्हणतो. थोडक्यात काय मित्रांनो, पुन्हा आपण असं म्हणू शकतो, इट इज अ फ्लो ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिस विच बिगिन फ्रॉम द ओरिजिन ऑफ प्रोडक्ट अँड एंड्स विथ कन्झम्पशन ॲट द कस्टमर. जे मी आताच सांगितलं, ओरिजिन ऑफ द प्रोडक्ट पासून सुरुवात होते आणि कन्झम्पशन शेवटचा जो असतो, जो कंझ्युम करतो त्याला कस्टमर आपण असं म्हणतो, त्याच्यापर्यंत ती पोहोचवली जाते. यालाच दुसऱ्या भाषेमध्ये मित्रांनो असंही म्हटलं जातं की प्रोव्हाइडिंग राईट प्रॉडक्ट ॲट राईट टाइम टू द राईट प्लेस ॲट द राईट कॉस्ट टू द कस्टमर. यालाच सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणतात. आणि हे केल्यामुळेच काय होतं, जे आपण वरती म्हटलं होतं की ऑब्जेक्टिव्ह कस्टमर सॅटिस्फॅक्शन मिळतं. कस्टमर सॅटिस्फाय होतो कशाने तर त्याला जर आपण प्रोव्हाइडिंग राईट प्रॉडक्ट ॲट द राईट टाइम ॲट द राईट प्लेस ॲट द राईट कॉस्ट हे जर आपण करू शकलो तर याचाच अर्थ आपण कस्टमर सॅटिस्फॅक्शन अचीव करतोय. ही एक बेसिक थिरॉटिकल गोष्ट झाली मित्रांनो. थिरॉटिकल डिस्कशन झालं हे आपलं सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल. एक आपण बेसिक चार्ट जर मित्रांनो आपण ड्रॉ केला सप्लाय चेन मॅनेजमेंटसाठी तर या पद्धतीने आपण ड्रॉ करू शकतो. ते म्हणजे सर्वात पहिले असणारे आपला सप्लायर, जो ओरिजिन ऑफ प्रोडक्ट आपण ज्याला म्हटलं. ओके, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ द प्रोडक्ट. ओके, मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर हे मॅन्युफॅक्चरिंग झाल्यानंतर हे जाणार आहे होलसेलरकडे. कुठलंही प्रोडक्ट ते जाते होलसेलरकडे किंवा रिटेलरकडे, रिटेलर. आणि शेवटी ते येतं आपल्या एंड युजरकडे. एंड युजर म्हणजे कस्टमरकडे.
ओके, ही एक बेसिक चार्ट आहे मित्रांनो, बेसिक सप्लाय चेन मॅनेजमेंट या पद्धतीचं असतं. आता बघूया मित्रांनो आपण ऑब्जेक्टिव्ह ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट SCM. ऑब्जेक्टिव्ह, आता तुम्हाला लक्षात आलंय की सप्लाय चेन मॅनेजमेंट काय असतं. मग आपण ऑब्जेक्टिव्ह म्हणजे ते आपण नक्की का करतो, सप्लाय चेन मॅनेजमेंट ते करण्याचा मूळ उद्देश काय आहे हे आपण या ठिकाणी आता समजून घेऊया. ऑब्जेक्टिव्ह ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेंट. मित्रांनो, या पद्धतीने सप्लाय चेन वरती काम करून आपला पहिला उद्देश असतो ते म्हणजे टू मिनिमाइज टोटल चेन कॉस्ट. एक प्रोडक्ट सप्लायर पासून कस्टमर पर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्यावरती जे काम करत असतो, मॅनेजमेंट करत असतो, त्याचा मूळ उद्देश हाच आहे, ते म्हणजे टू मिनिमाइज द टोटल चेन कॉस्ट. त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्वाचा दुसरा उद्देश आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, टू रिड्यूस प्री अँड पोस्ट प्रोडक्शन इन्व्हेंटरी. मित्रांनो काय असतं की बऱ्याचदा आपण खूप सारं रॉ मटेरियल स्टोअर करून ठेवलं, ओके, किंवा आपलं जे फिनिश प्रोडक्ट आहे, तयार झालेलं आहे, ते खूप स्टोअर करून ठेवलं, त्यालाच आपण इन्व्हेंटरी असं म्हणतो. त्या इन्व्हेंटरीची आपल्याला कॉस्ट द्यावी लागते, त्याचा आपल्याला खर्च पडतो. ओके, जर आपलं सप्लाय चेन मॅनेजमेंट वरती आपण काम केलं, त्यावरती जर आपण अभ्यास केला, तर आपण हे प्री अँड पोस्ट प्रोडक्शन इन्व्हेंटरी कमी करू शकतो, हा खर्च कमी करू शकतो. कारण मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये जागेचा खूप मोठा इश्यूज असतात, प्रॉब्लेम असतात. त्यामुळे या ठिकाणी पोस्ट आणि प्री या दोन्ही इन्व्हेंटरी हँडल करणं हे थोडंसं कॉस्टली काम असतं. म्हणून या ठिकाणी टू रिड्यूस प्री अँड पोस्ट प्रोडक्शन इन्व्हेंटरी हे फार इम्पॉर्टंट गोष्ट सप्लाय चेन मॅनेजमेंटमध्ये केली जाते. त्यानंतर मित्रांनो सप्लाय चेन मॅनेजमेंटचा मुख्य उद्देश हाच आहे पुन्हा की लेबर एफिशियन्सी अचीव करणे, स्पेस एफिशियन्सी अचीव करणे जे आता मी सांगितलं, इक्विपमेंट एफिशियन्सी अचीव करणे म्हणजे आपले सर्व मॅनपॉवर, आपली जागा, स्पेस, आपले इक्विपमेंट यांचा अतिशय योग्य पद्धतीने यूज करणे, यालाच आपण या ठिकाणी सप्लाय चेनचं ऑब्जेक्टिव्ह असं म्हणू शकतो. त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट और सर्व्हिस मॅनेज करत असतो, मॅनेजमेंट ऑफ फ्लो ऑफ इन्फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. त्यानंतर मित्रांनो स्टँडर्डायझेशन, हे सर्व आपण करतोय म्हणजे आपण स्टँडर्डायझेशन कडे चाललेलो आहोत. आपल्या कामाची एक विशिष्ट स्टँडर्ड पद्धत आहे, ही आपण मार्केटमध्ये, कॉम्पिटिटिव्ह मार्केटमध्ये आपण शो करू शकतो, स्टँडर्डायझेशन. आणि शेवटचं मित्रांनो म्हणजे मुख्य मूळ उद्देश हाच असतो म्हणजे मॅक्झिमाइज ओव्हरऑल व्हॅल्यू, मॅक्झिमाइज प्रॉफिट. आपला जो प्रॉफिट असतो तो मॅक्झिमाइज करणे. हे सर्व मित्रांनो जनरल ऑब्जेक्टिव्ह आहेत सप्लाय चेन मॅनेजमेंटचे. मित्रांनो एक्झाम मध्ये आपल्याला कुठलाही एखादं डे टू डे लाईफ प्रोडक्ट म्हणजे आपण डेली जे यूज करतो, प्रोडक्ट डे टू डे यूज करतो, त्या प्रोडक्टचं सप्लाय चेन मॅनेजमेंट ड्रॉ करा असा क्वेश्चन येऊ शकतो. त्यामध्ये आपण कुठल्याही प्रोडक्टचं सप्लाय चेन ड्रॉ करू शकतो. मित्रांनो सप्लाय चेन ड्रॉ करणं फार अवघड गोष्ट नाहीये एक्झामसाठी. थोडंसं जर तुम्ही क्रिटिकल थिंकिंग केलं, कॉमन सेन्सचा वापर केला, तर कुठल्याही डे टू डे प्रोडक्टचं तुम्ही सप्लाय चेन चार्ट ड्रॉ करू शकता. या ठिकाणी मित्रांनो आपण मिल्क हे जे डे टू डे यूज प्रोडक्ट आहे त्याचं सप्लाय चेन चार्ट कशा पद्धतीने ड्रॉ होईल ते आपण या ठिकाणी बघूया. मित्रांनो ज्यावेळेस आपण मिल्कचा विचार करतोय तर जसं मी सांगितलं, ओरिजिन ऑफ द प्रोडक्ट पासून कस्टमर पर्यंत आपण कसा फ्लो असतो त्यालाच आपण सप्लाय चेन मॅनेजमेंट असं म्हणतो. सर्वात अगोदर मित्रांनो फीड प्रोडक्शन, सर्वात अगोदर जे काही गायी असतील, काऊज असतील, त्यांच्यासाठी आपल्याला फीड प्रोडक्शन करणं फार गरजेचं आहे. त्यांच्यासाठी चारा वगैरे तयार करणं ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ही सर्वात पहिली स्टेप असेल. त्यानंतर आहे मित्रांनो मिल्क प्रोडक्शन. ओके, भरपूर साऱ्या गायी वगैरे, काऊज वगैरे, त्यांचा गोठा वगैरे तयार करून आपण मिल्क प्रोडक्शन या ठिकाणी करणार आहोत. ओके, मिल्क प्रोडक्शन झाल्यानंतर मित्रांनो दररोज आपण काय करणार आहे, मिल्क प्रोड्यूस झाल्यानंतर ओके आपण हे मिल्क ट्रान्सपोर्ट करणार आहोत, मिल्क ट्रान्सपोर्टेशन. ओके, मिल्क ट्रान्सपोर्ट करणार आहोत.
हे जे मिल्क आहे हे आपण जो डेअरी प्लांट असतो त्या डेअरी प्लांट पर्यंत हे मिल्क ट्रान्सपोर्ट केलं जातं. डेअरी प्लांट मध्ये ह्या मिल्क वरती मित्रांनो प्रोसेसिंग केलं जातं. वेगवेगळ्या प्रोसेसिंग या मिल्क वरती केल्या जातात. प्रोसेसिंग नंतर मित्रांनो यावरती पॅकेजिंग केलं जातं. ओके, वेगवेगळ्या पॅकेजमध्ये हे मिल्क पाऊचमध्ये हे फिलअप केलं जातं. पॅकेजिंग नंतर हे मिल्क जे आहे मित्रांनो हे डिस्ट्रीब्यूट केलं जातं. ओके, डिस्ट्रीब्युशन म्हणजे एका मोठ्या डेअरी प्लांटमधनं हे मिल्क मोठ्या मोठ्या सिटीजमध्ये जातं, डिस्ट्रीब्यूट होतं आणि ह्या डिस्ट्रीब्युशनकडनं हे शेवटी जातं एखाद्या रिटेल स्टोअरमध्ये, रिटेलरकडे, एखाद्या छोट्या किराणा दुकानामध्ये, एखाद्या छोट्याशा मिल्क शॉपमध्ये हे रिटेलमध्ये जातं आणि तिथून शेवटी आपण म्हणजे कस्टमर आपण स्वतः हे जाऊन एक मिल्क पाऊच या ठिकाणी आपण परचेस करत असतो. मित्रांनो, या पद्धतीचं सिंपल सप्लाय चेन मॅनेजमेंट चार्ट या ठिकाणी मी मिल्कसाठी ड्रॉ करून दाखवलाय. याच पद्धतीने मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये कुठलाही डे टू डे प्रोडक्टसाठी सप्लाय चेन चार्ट ड्रॉ करा असा क्वेश्चन येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल मिल्क असेल, एखादं ग्रोसरी आयटम असेल म्हणजे किराणा मालातला कुठला एखादा पदार्थ असेल किंवा डेली यूज होणारं ब्रेड असेल किंवा एग्ज असतील किंवा असं कुठलाही, त्यानंतर टूथपेस्ट असेल, कुठलाही एखादा प्रोडक्ट जो आपण डेली कन्झ्युम करतो, ओके, त्या प्रोडक्टचं सप्लाय चेन मॅनेजमेंट पेपरला विचारलं जाऊ शकतं. त्यावेळेस मित्रांनो साधं मी जे आत्ता सांगितलं ते थोडंसं शांत राहून विचार करा की तो प्रोडक्ट ओरिजिन कुठून होतो आणि कशा पद्धतीने शेवट कस्टमर पर्यंत पोहोचतो. तेच तुम्ही ब्लॉक डायग्रामच्या स्वरूपात जरी दाखवलं तरीही चालतं. ओके, या ठिकाणी मित्रांनो आपलं सप्लाय चेन मॅनेजमेंट हा टॉपिक कंप्लीट झाला. थँक्यू, धन्यवाद.